नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गण व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघणार आहेत। गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याचा काय संबंध आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। जरा डोके चालवामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आधुनिक आवर्त सारणीच्या तक्त्याचे अवलोकन करायचे। आधुनिक आवर्तन सारणीच्या तक्त्याचं अवलोकन करायचं आहे। पहा, ही आधुनिक आवर्त सारणी आहे। आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण गण बघितले, आवर्त बघितले। गण 18 आहेत, 1 ते 18 गण आहेत। त्याचबरोबर 1 ते 7 काय आहेत, आवर्त आहेत। आधुनिक आवर्त सारणीचं विभाजन 4 खंडामध्ये करण्यात आलं। कुठली 4 खंड आहेत? एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड। याला काय म्हणतात हे आपण सर्व पाहिलेलं आहे। याचं अवलोकन करायचंय, याचं निरीक्षण करायचंय, याचं वाचन करायचंय आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची आपल्याला उत्तरं द्यायची। काय बरं प्रश्न विचारलेला आहे यांनी? आधुनिक आवर्त सारणीचं अवलोकन करायचे तक्त्याचं आणि गण 1 मधील मूलद्रव्याची नावं एकाखाली एक लिहायची। गण 1 मधील मूलद्रव्य कुठली रे? हायड्रोजन। त्यानंतर लिथियम, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कुठली आहे ती? गण 1 मधील मूलद्रव्य। गण 1 मधील मूलद्रव्य। प्रश्न, चला त्याचं उत्तर। नेक्स्ट क्वेश्चन काय पाहूया। या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्याचाच इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा। 4 मूलद्रव्य। गण 1 ची मूलद्रव्य कशी लक्षात राहणार? एक ट्रिक सांगते बाळांनो तुम्हाला। काय आहे पहा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, CS। गण 1 मधील मूलद्रव्य आहेत। गण 1 मधील मूलद्रव्य आहेत। कसं लक्षात ठेवायचं मॅडम? याचा क्रम आमच्या लक्षात राहत नाहीये, मग काय करायचं? तर याला आपण एक ट्रिक देऊया। कशी ट्रिक देणार? ही लिनाची नालायक कार्टी रॉबिनच्या स्कूटरवर फिरते। पहा बरं, म्हणजे तुमचा क्रम चुकणार नाही। गण 1 मधील मूलद्रव्य ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस एक सिक्वेन्स लागला पाहिजे। मग तो सिक्वेन्स कसा फॉलो करणार? तो सिक्वेन्स असा फॉलो केला जातो। मग ही लिनाची, ही म्हणजे H, हायड्रोजन, लिनाची लिथियम, चला तर मग नालायक सोडियम, कार्टी पोटॅशियम, रुबेडियम रॉबिन RB, रुबेडियम CS, कॅल्शियम, स्कूटरवर फिरते, फ्रान्सियम,
फ्रान्सियम असं. अणुअंक लिहा रे. काय आहे अणुअंक? 1 3 1 3 11 1 3 11 19 11 19 37 55 87 हा आहे त्याचा अणुअंक. काय प्रश्न विचारला? गण 1 मधील पहिल्या 4 मूलद्रव्यांचं काय करायचंय? इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचे. पहिले 4 कोणते? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिताय काय? पहिल्या कक्षेत 1 ला 1, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 1 म्हणजे संयुजा 1. पोटॅशियमचं घ्या. 2 8 8 1 2 8 8 1. आलं का लक्षात? हे विचारलं. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय रे राजा आपल्याला? चला पुढचा क्वेश्चन पाहूया. तुम्हाला त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला? आम्हाला काय दिसतं? हा नंबर सारखा आहे. शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत. काय म्हणता येईल? संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत. पहा काय सांगितलं जातं आपण याच्यामध्ये. तुम्हाला काय साम्य आढळलं? शेवटच्या कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत. म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? या 4 मूलद्रव्यापैकी प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? संयुजा इलेक्ट्रॉन प्रत्येकी 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहे. प्रत्येकी 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. पहा तर गण 1 मधील मूलद्रव्य कुठली आहेत? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. गण 1 मध्ये ट्रिक मूलद्रव्य ओळखण्याची ट्रिक आपण सांगितली आहे. ही लीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या स्कूटरवर फिरते. ही लीनाची नालायक कार्टी रॉबिनच्या स्कूटरवर फिरते. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, कॅल्शियम आणि फ्रान्सियम. हायड्रोजनचा अणुअंक 1, लिथियमचा 3, सोडियमचा 11, पोटॅशियमचा 19, रुबेडियमचा 37, कॅल्शियमचा 55, फ्रान्सियमचा 87. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन स्वरूपण काढलं. यामध्ये काय साम्य दिसतं? तर शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे. शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जर सारखी असेल तर काय अंदाज वर्तवता येतो? संयुजा इलेक्ट्रॉन सारखी आहेत. काय म्हणता येतं? शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन म्हणायचं आणि संयुजा इलेक्ट्रॉन सारखे आहेत. प्रत्येकी किती संयुजा आहेत? 1 1 संयुजा. 1 1 संयुजा आहेत.
आता गण व इलेक्ट्रॉन स्वरूपणाबद्दल आपण बोलत होतो. गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं वाढत जातं पहा. गणामध्ये वरून खाली जात असताना एक एक कवच वाढत जातं. संयुजा इलेक्ट्रॉन तेवढ्याच राहतात. गणामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन बदलत नाहीत. कवच बदलतात, इलेक्ट्रॉन संख्या बदलते, परंतु संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत ते बदलत नाहीत. संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत ते बदलत नाहीत. गण एक म्हणजे अल्क धातूच्या कुळामधील, गण एक म्हणजे अल्क धातूच्या कुळामधील या सर्व मूलद्रव्याच्या संज्ञा एकच आहेत. इलेक्ट्रॉनची समान संख्या तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्य पहिली तर त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असते असं दिसतं. तुम्ही जर पाहिलं कुठलाही गण घ्या आणि त्या गणामध्ये वरून खाली जा, वरून खाली जात असताना एकच दिसेल की त्याच्या संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत शेवटच्या कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी म्हटली जाते ती कशी आहे, एक समान आहे. ती कशी आहे, एक समान आहे हे आपल्या लक्षात येतं. दुसरा गण दुसरा पहा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्य बघा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम आणि Ra ह्या जर बघितलं तर काय म्हणलं जातं, याच्या शेवटच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहेत आणि त्याची संयुजा प्रत्येकी 2 आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या. इथं आपण लिहूया गण 2 मधील मूलद्रव्य सुद्धा आपण लिहून काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे काय झाले, गण 1 मधील मूलद्रव्य त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. अशाच पद्धतीनं आपण गण 2चं सुद्धा करून पाहूया म्हणजे आपलं थोडंसं प्रॅक्टिस होईल. काय होईल, आपली थोडीशी प्रॅक्टिस होईल या ठिकाणी. चला पाहूया, कसं पाहूया. गण 2 मधील मूलद्रव्य पहा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. इथं बघा कसं लक्षात ठेवणार. गण 1 मधील मूलद्रव्य, गण 2 मधील मूलद्रव्य बघू. पहा बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. कसं सिक्वेन्स लक्षात ठेवणार तुम्ही. बेगम, बेरिलियम, मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. म्हणजे आपली सिक्वेन्स चुकू नये यासाठी ही शॉर्टकट वापरली. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची.
बेगम काय करायची? मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. मग बेगम म्हणजे काय? बीई बेरेलियम. बेरेलियम बेरेलियम तेरेलियम. चला मॅग्नेशियम. कॅल्शियम. स्ट्रॉन्शियम. बेरियम. रेडियम. ठीक आहे. अनुअंक किती आहेत? 4, 12, 20, 38, 57, 88 हे त्यांची अणुअंक आहेत. इलेक्ट्रॉन स्वरूपन चला काय आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण? 2,2 पहिल्या कवचात 2 दुसऱ्या कवचात 2 2,8,2 2,8,8,2 2,8,18,2 2,8,18,32 असं चलत राहायचं. काय साम्य आढळून आलं? शेवटच्या कवचात इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन कसे आहेत? समान. चला संयुजा इलेक्ट्रॉन समान असल्यावर काय लक्षात येतं? संयुजा किती आहे? प्रत्येकी 2 आहे. प्रत्येकी संयुजा किती आहे? 2 आहे. प्रत्येकी संयुजा 2 आहे. येतंय लक्षात? चला पुढे. आलं हे सर्व लक्षात? 2 मधील जी काय तुमची गण 2 मधील मूलद्रव्य आहे त्याच्यावरती आपण असे प्रश्न तयार करू शकतो या पद्धतीनं. ठीक आहे. 2 मधील प्रश्न आहेत हे. पुढचं महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला काय दिसतं ह्याच्यामध्ये? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस मूलद्रव्य त्यांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आहे. आधुनिक आवर्त सारणीची मुख्य वैशिष्ट्ये आपण सांगूया. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. कशी मांडणी केली? चढत्या क्रमाने मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. उभ्या स्तंभांना गण म्हणलं. गण एकूण किती आहेत? 18 आहेत. त्याला गण एका गणातील मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म यामध्ये तुम्हाला साम्य आणि प्रवणता पाहायला मिळते. गणातील मूलद्रव्यांमध्ये साम्य पाहायला मिळालं. रासायनिक गुणधर्म समान आहेत आणि यांच्यामध्ये साम्य असून प्रवणता सुद्धा पाहायला मिळते तुम्हाला. आडव्या ओळींना आवर्तन म्हणायचं. एकूण 7 आवर्तन आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असताना आडव्या आवर्त असतात. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असताना मूलद्रव्याचे गुणधर्म हळूहळू बदलतात. मूलद्रव्याचे गुणधर्म हळूहळू बदलतात. तुम्हाला माहित आहे का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ती? अणुअंक 92 ते 118 असणारे सगळी जेवढी मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रव्ये मानव निर्मित आहेत. 92 अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्याला आपण युरेनियम म्हणतो. म्हणजेच 93 ते 118 ही सर्व मूलद्रव्य मानव निर्मित आहेत. सर्व मूलद्रव्य कशी आहेत? मानव निर्मित आहेत.
किरणोत्सारी आहेत व अस्थायी असून त्याचे आयुष्यमान हे अतिशय कमी आहे, अतिशय कमी आहेत. ठीक आहे. पुढची माहिती आपण आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणाची घेऊया.